ध्वन्य ध्वन्य महाराष्ट्र, एक फक्त आवाज उठवण्याचा कार्यक्रम. वी.सु. हा कार्यक्रम फक्त मराठी लोकांसाठी आहे. इतरांना या कार्यक्रमात प्रेक्षक, श्रोते, अगर वाचक या तिन्ही नात्यांनी भाग घेण्यास बंदी आहे. पात्रे एकूण 30 आवाज आहेत. आवाज 1 दांडका, दुसरा आवाज मऊ, तिसरा आवाज चिरका, चौथा आवाज खणखणीत, पाचवा आवाज बसकट, सहावा आवाज घोघरा, सातवा आवाज किणकिणीत, आठवा आवाज पुरुषाचा असून बायकी, नववा आवाज बाईचा असून पुरुषी, 10वा आवाज आतला म्हणजे स्वयंपाकघरच्या दिशेकडून येणारा, 11वा आवाज पातळ, 12वा आवाज क्षीण, 13वा आवाज सुतकी, 14वा आवाज सपकन येणारा, 15वा आवाज मुळमुळीत, 16वा आवाज किरकिरा, 17वा आवाज सानुनासिक, 18वा आवाज तक्रारीचा, 19वा आवाज गगनभेदी, 20वा आवाज करडा, 21वा आवाज चढा, 22वा आवाज पोकळ, 23वा आवाज भरीव, 24वा आवाज कमावलेला, 25वा आवाज गमावलेला, 26वा आवाज त्याच्या धन्याचा, 27वा आवाज सुरेल, 28वा आवाज बेसूर, 29वा आवाज राकट आणि 30वा आवाज भरड. त्याशिवाय जनतेचा आवाज, प्रजेचा आवाज, हाशा व टाळ्यांचे आवाज, घोरण्याचे आवाज व इतर हजारो आवाज. सुरुवातीला सनईचा आवाज ऐकू येतो. क्षणाक्षणाला सारे स्वर एकमेकांशी बेसूरपणात चढाई करू लागतात. उधळलेल्या गाढवाच्या पाठीवर लाकूड हाणीत सुटावे त्या जोशात चौघड्यावर टिपऱ्या बडवल्या जातात. चिरका आवाज, अरे ही काय सनई आहे की फुंकणी? सानुनासिक आवाज, पुण्यातला सनईवाला असेल. तक्रारीचा आवाज, बस बस बस, या पुण्या मुंबई शिवाय दुसरीकडे शहनाई बजावणारे दुसरे कोणी नाहीच आहेत, अशीच तर या लोकांची समजूत होऊन राहिली इथे. सनईचा गोंगाट इतका वाढतो की हे आवाज त्याच्या खाली झाकले जातात. दांडगा आवाज, सनईच्या आवाजावर आवाज काढून समस्त मराठी बंधू आणि भगिनींनो, आजच्या या ध्वनिरूप महाराष्ट्राच्या कार्यक्रमाला मंगल सनई वादनाने सुरुवात झाली आहे. येथे सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो. पोकळ आवाज, मी म्हणजे कोण? बसकट आवाज, वास्तविक ध्वन्य ध्वन्य महाराष्ट्र समितीतर्फे असं म्हणायला हवं होतं त्यांनी. पुरुषाचा बायकी आवाज, त्याचं तसंच आहे, सगळा मोठेपणा स्वतःकडेच घ्यायचा मुळी. सपकन येणारा आवाज, चुप बसावं. इतर आवाज चुप बसतात. दांडगा आवाज परत सुरू होतो. महाराष्ट्राची परंपरा थोर आहे. आमचा सह्याद्री हिमालयाहून वयाने वडील आहे, वडील. आमची भीमा गंगे इतकी लांब नसली तरी तिच्याहून रुंद आहे. हाशाचा आवाज ऐकू येतो. आमचा त्र्यंबकेश्वर, आमची पर्वती, आमचं भीमाशंकर, आमचा वाळकेश्वर आणि आमचा ओंकारेश्वर. पुन्हा हाशाचा आवाज येतो. सानुनासिक आवाज, कोकणातल्या एका तरी डोंगराचं नाव घेतलं का पहा. तक्रारीचा आवाज, रामटेकचं तरी नाव घेऊन घ्यायला काय झालं हो. सपकन येणारा आवाज, चुप बसावं. अशा या महाराष्ट्राचं आज आम्ही आपल्याला ध्वनिरूप मंगलदर्शन घडवणार आहोत. महाराष्ट्राच्या खेड्यातील पहाट जात्यावरील ओव्यांबरोबर गाणे गात गात फुटते. अशाच एका रम्य खेड्यातली ही पहा पहाट. किणकिणी आवाज, मड गेला तुझा उठ मेल्या ढोर का तुझा बाण येणार आहे का चरणीला. राकट आवाज, हे बघ चहा झाला का? काय चुळबिळ भरणार आहेस का तसा वाचणार चात वांडाच्या मोरीत. सकाळच्या पारी कशा पायी गातेस बा मेल्यागत. हा, चहा ठेवतेस गुमान का हानू एक लात पॅकटात. खेड्यातल्या निष्पाप सरळपणाची ही झलक आपण पाहिलीत. सोवळा आवाज, झलक हा उर्दू शब्द कशाला वापरला ह्यानं. मेली मेली मराठी भाषा मेली, सत्यानाश झाला तिचा. पुरुषाचा बायकी आवाज, त्यापेक्षा ग्रामीण जीवनाची झुळूक म्हटलं असतं तर किती गोड वाटलं असतं. आपल्या देशातली इतर शहरं बकाल झाली असतील, पण महाराष्ट्रातल्या शहरांना ती हवा लागली नाही. ज्ञानोबापासून विनोबापर्यंत इथं सुसंस्कारांची लागवड झालेली आहे. Sample complete. Ready to continue?